बिलाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला खामगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे। धरणाची उंची वाढल्यास गावाला पाणी आणि विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याने खामगाव गावाचे तातडीने पुनर्वसन करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, पाटबंधारे विभागाचे अभियंता राहुल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले की बिलाडी धरणाची उंची वाढवण्यात येऊ नये। उंची वाढवल्यास खामगाव गाव बुडीत क्षेत्रात जाणार असल्याने गावाचे तातडीने पुनर्वसन करावे। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले। ते म्हणाले, हे धरण 2008 मध्ये 25 कोटींच्या निधीने मंजूर झाले होते। काम रखडल्याने आता त्याचा निधी वाढवून 113 कोटी करण्यात आला आहे। जर धरणासाठी निधी वाढू शकतो तर गावकऱ्यांचे पुनर्वसनासाठी टाळाटाळ का? गावकऱ्यांचे धरण बांधण्याला विरोध नाही, परंतु पुनर्वसने जागेवरच करावे। एकतर धरणाचे काम थांबवा, अन्यथा गावकऱ्यांचे ठरलेल्या जागी तातडीने पुनर्वसन करा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। प्रशासनाने या प्रश्नावर वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। प्रकल्पाबद्दल कलेक्टर मॅडमांशी चर्चा झाली, काय चर्चा झाली? पहिली गोष्ट तर डेलीचा जो विषय होता त्या लोकांना काय कळवलं गेलं नाही म्हणून ते लोक काय आले नाही। त्याच्या लागेल दुसरी मीटिंग घेणार आहे। त्याने जेव्हा 2008 पासून बिलाडीचा जो विषय होता का त्यांना पुनर्वसन करून देऊ आणि धरण बनवू, त्याने आता जेव्हा आज मीटिंग घेतली तेव्हा आज कळलं आम्हाला का ते धरणाची उंची कमी केली आणि जे पुनर्वसन होणार होतं ते नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी इथे सरपंच साहेब, पोलीस पाटील आणि त्यांचे गावकरी सगळे हजर आहेत। त्यांच्यासमोर अशी चर्चा झाली का जे यांना 14 हेक्टर जमीन दिली आहे त्या जमिनीवर यांना पुनर्वसन करून द्या आणि तेव्हा ते काम सुरू करा, असं चर्चा झाली आहे। शासनाच्या ते अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का ते धरण तेव्हा एवढी किंमत वाढत होती आणि धरणाची रक्कम होती ते 25 कोटी होती आणि म्हणून आम्ही तेव्हा नंतर निर्णय केला। पण तो निर्णय केव्हा 16 मध्ये 2008 मध्ये तुम्ही त्यांना जागा भूमिपूजन करून दिली, नंतर 2016 मध्ये सांगता का तो निर्णय बदलला ना, उंची कमी केली म्हणून पुनर्वसन करता आले। उंच कमी केली धरणाची, पण धरणाची किंमत वाढली। 25 कोटीच्या धरण 112 कोटी 13 कोटीवर आला। तर मी त्याच्यावरच बोललो, जेव्हा तुम्ही 113 कोटीचं धरण बनवू शकता आणि आमच्या आदिवासी समाजाच्या ते पुनर्वसित आहे त्यांना तुम्ही ते जे 14 हेक्टर जमीन सरकारी जमीन आहे ते त्यांना देऊ शकत नाही, म्हणजे ते द्या तेव्हा धरण पूर्ण करा। तुम्ही पुनर्वसनाची कुठे मागणी केली जमिनीची? तुम्ही जमीन पहिले दिली होती, मागणीची काय गरज नाही। 2008 मध्ये या त्यांच्या मतदारसंघामध्ये श्रीदादाकडे येतो तर ते सुद्धा उद्घाटनाला आहे। शरद दादा आमदार होते त्या टाइमला, तर त्यांनी सुद्धा उद्घाटन केले, गावकऱ्यांनी उद्घाटन झालं आहे। त्या धरण आता जागा मागाची गोष्ट नाही ना, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे का ते किंमत वाढली म्हणून एवढा खर्च 25 कोटीचं धरण आहे त्याच्यावर एवढं खर्च आम्ही देऊ शकत नाही। पण आज त्या धरणाची किंमत 113 कोटी झाले, मग 113 कोटी त्याच्यावर तुम्ही 25 कोटीच्या धरणावर 113 कोटी खर्च करू शकता। आणि ज्या आमचे जे समाज तिथे राहतो, आदिवासी समाज, ते पाणीमध्ये बुडेल त्याला तिथे बुडू देणार का? एक तर तुम्ही ते रद्द करा, नाही तर आमचं जे पुनर्वसन जो जागा दिली आहे ते जागा दिली, धरण करा, आमची काही तक्रार नाही। तुम्ही भूमिका घेतली, एक तर धरण करा, एक तर पुनर्वसन करा, या निर्णयाशी कसे आहेत तुम्ही? मी एकच आहे, बघा शेवटी हा क्षेत्र आदिवासी समाज 100% आहे तिथे आणि त्यांना जे जमीन दिली आहे, मी जरी सरकारमध्ये आहे पण जे जमीन दिली ते त्यांना द्यायला पाहिजे, पुनर्वसन करून द्यायला पाहिजे, विषय संपून जातो। धरणाला त्यांच्या विरुद्ध नाही, त्या गावकऱ्यांचं धरण बांधा, पण आम्हाला जे जमीन दिली तिथे आम्हाला हे करून द्या, एवढंच आहे। म्हणून आज इथे सांगितलं गेलं का आम्ही शासनाकडे ते प्रस्ताव पाठवू आणि ते करून देऊ, तर बघू पुढे पाठपुरावा मी करेल त्यांना काय।